रेस्ट है ना, स्टेशन तक स्टेशन से मानपाडा सेंट्रल मैदान थांबेल ना? हो हो थांबेल थांबेल. सेंट्रल मैदान कोर्ट ना. दोन तिकीट कोण आहे आपल्याला ह्या चार किती दिली? एकदम मागे सगळ्यांना. चार द्या. नहीं इनका भी निकालो. हाँ इनका भी निकालो. नहीं हम लोग ले रहे फर्स्ट. थैंक यू. मैडम आता बाजू. जाऊ दे. थोडं मागे. ए दादा ए इथे ना इथे. तिकडे द्या ना मॅडम थोडंसं. अहो वैदिक हो दादा तुम्ही त्या साईडला ना सगळेजण. त्या साईडला थोडं मागे सारखा दादा तुम्ही एकदम मागे सारखा. नमस्कार. विभागातून आपण लाईव्ह जोडले आहोत आणि जर बघितलं परिवहन उपक्रम आहे मानपाडा अनेक दिवसांपासून मानपाड्यातील काही मागणी होती आणि अशी मागणी घेऊन जे आहे तिकडचे मानपाड्यामध्ये सर्व नागरिक जे आहेत ते मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे त्यांनी मागणी केली होती की मानपाडा ते ठाणा स्टेशन असे बस जी आहे ती आम्हाला उपलब्ध करून द्यावी. मानपाडा ते ठाणे स्टेशन अशी एक वातानुकूलित बस सेवा जी आहे आजपासून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ जो आहे तो माजी महापौर मीनाक्षी शिंदे असतील आणि इतर स्थानिक नागरिकांच्या हस्ते जे आहे आजपासूनची सुरुवात या ठिकाणी करण्यात. शिवसेना मानपाडा विभागाचे युवा प्रमुख आहेत राजेंद्र शिंदे यांच्या शुभ हस्ते जे आहे नारळ वाढून ह्या बसचा शुभारंभ जो आहे होताना आपल्याला पाहायला मिळतो. आजपासून मानपाडा ते ठाणे स्टेशन वातानुकूलित बस सेवा जी आहे आजपासून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. नक्कीच मीनाक्षी शिंदे यांच्या प्रयत्न. मला असं वाटतं की जोशी साहेबांचे आणि व्यवस्थापकांचे मनापासून आभार मानेल की वातानुकूलित बस सेवा आजपासून आपण मानपाडा ते स्टेशन असे सुरू करतो आहे. दर 1 तासाने ही बस सेवा मानपाड्यास येत जाईल. खरं तर बऱ्याच वर्षापासून पूर्वी मला असं वाटतं मानपाड्यासाठी एक वैयक्तिक बस होती, पण आता मला असं वाटतं की लोकसंख्या वाढल्यामुळे त्या बसेस थोड्याफार कमी झालेल्या आहेत आणि घोडबंदरचं एक वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं की घोडबंदरमधनं खूप उत्पन्न महापालिकेला नेहमीच मिळत असतं आणि तशी मागणी मी अध्यक्षांकडे केली आणि त्यानुसार त्यांनी आज ही बस सेवा आपल्या मानपाडा प्रभागातून सुरू केलेली आहे. नागरिकांना खरं तर उन्हाळ्यापासून त्रास जो होईल पुढच्या भविष्यकाळात त्याच्यासाठी अशा प्रकारच्या वातानुकूलित बसची आवश्यकता होती आणि त्याचीच जाणीव अध्यक्षांनी ठेवली आणि अशा प्रकारच्या वातानुकूलित बस ठाणे महापालिकेच्या सेवेमध्ये TMTच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि माझ्या प्रभागात ते आजपासून सुरू होते. तर खरं तर मी संपूर्ण नागरिकांना या बस सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करेन. मॅडम या ठिकाणावरून घोडबंदरपर्यंत अनेक महिला ज्या आहेत त्या प्रवास करतात, परंतु महिलांसाठी विशेष बस नाही, त्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले? मला असं वाटतं महापौर असताना महिलांसाठी विशेष बस सेवा आपण चालू केली होती,
पण बऱ्याच वेळा असं होतं की वर्कलोड एवढा आहे की लोक बऱ्यापैकी इकडनं जात असतात. त्या महिला बसेसमध्ये पण पुरुष लोक जातात आणि त्यावेळी मला असं वाटतं की महापालिकेचं किंवा TMTचं उत्पन्न घटू नये म्हणून आपण त्यांना देखील त्या बसमध्ये घेतो. कारण प्रत्येक वेळी महिलाच भेटतील असं नाही आहे, मिक्स लोकसंख्या आहे. ज्यावेळी त्या प्रॉपर ठिकाणी जर फक्त महिला असतील तर त्या बसेसमध्ये त्या महिला बसतात. पण अशा प्रकारची बससेवा आपल्याकडे पूर्वरत आहे अजूनपर्यंत मला असं वाटतं. मानपाडा प्रभाग समितीच्या कार्यालयापासून म्हणजे खरं तर या मानपाडा प्रभागापासूनच ही बस सुरू करावी अशी मागणी माननीय जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक आमच्या, त्याचप्रमाणे माजी महापौर आणि या प्रभागासाठीच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी सदैव कार्यरत असलेल्या मीनाक्षीताई शिंदे आणि या प्रभागातील सर्व आमचे पदाधिकारी यांची आग्रही मागणी होती की या ठिकाणी मानपाडापासून तुम्ही ठाणा स्टेशनपर्यंत बस सर्व्हिस सुरू करा आणि तीसुद्धा मोठी बस पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते म्हणाला की आम्हाला वातानुकूलित पाहिजे. तर त्या सर्व मागण्या आपण आनंदाने आज आमचे परिवहन संस्थेचे जे व्यवस्थापक आहेत बालचंद्र बेरे साहेब यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर ही सेवा आपण सुरू करू. त्यांनीसुद्धा आपल्या सर्वांच्या विनंतीला मान दिला आणि फक्त 15 रुपये हे तिकीट आहे स्टेशनपर्यंत, 13 रुपये नॉन ACला आहे, ACला फक्त 15 रुपये तिकीट आहे आणि दिवसभरामध्ये 22 फेऱ्या आता आपण सुरू करतो आहे. तदनंतर जशी जशी मागणी वाढेल आणि आपल्याकडे बसेसची संख्या वाढेल त्याप्रमाणे आपण ती बससेवा अधिक देणार आहोत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ठाण्याची परिवहन सेवा, एकनाथ शिंदेसाहेब आपले जनसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा स्पष्ट आदेश दिलेले आहेत की ठाणे बदलतं आहे आणि ठाणे बदलतं आहे म्हणजे अशा प्रकारच्या प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बसेस जास्तीत जास्त ठाणे शहरामध्ये धावल्या पाहिजेत. त्याकरता ते सुद्धा आदेश देतात. त्याप्रमाणे आम्ही ही सेवा पुरवत आहोत. आणि महिलांसाठी बसची मागणी होती अजून. हो, काय माहिती आहे का, बसेसची संख्या जी आहे ना ती वाढली ना आपल्याकडे. आता आपल्याला सांगायला आनंद वाटतो की येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजनेतून आपल्याला 100 आपल्याला इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. तर त्या बसेस आल्यानंतर आपल्या ताफ्यामध्ये बरीच मोठी वाढ होईल आणि त्यामुळे आपण ही सेवा साधारण मार्चमध्ये सुरू करू शकू असा अपेक्षा आहे. जास्तीत जास्त सेवा देणं आणि जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा देणं हे आपल्याला आदेश आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परिवहन सेवा ही अधिकाधिक कार्यक्षम करा, नागरिकांना सेवा द्या. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण, बरोबर ना मॅडम?